एकदा स्वागत आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये. जसं की मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो की आपल्यासमोर मी नवीन नवीन पर्सनॅलिटी प्रेझेंट करणार आहे. तर आज आमच्यासोबत आहेत असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर दयानंद पाटील सर. समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टी फ्रॉड होतात, ऑनलाईन फ्रॉड होतात किंवा अवेअरनेस के सिक्युअर कसं राहायचं, सिच्युएशन हँडल कसं करायचं, या गोष्टीवर आज आम्ही चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा सध्या तर ऑनलाईन फ्रॉड खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. बरोबर. तर सर मी त्याचा एक क्वेश्चन विचारेल की ते फ्रॉडची संख्या किती आहे सध्याला भारतामध्ये? जनरली जर आपण पाहिलं तर सध्या आपण पाहतो की गव्हर्नमेंटचे जे पॉलिसीज आहेत, हां. तर त्या पॉलिसीजमध्ये डिजिटल मनी जे आहे किंवा ऑनलाईन जे व्यवहार आहेत त्याच्यावरती जास्त भर दिलेला आहे. अच्छा. आणि नेमकं ही जी गोष्ट आहे, त्या गोष्टीच्या आधारे जे काही फसवणूक करणारे लोक आहेत, हां. जी काही टीम आहेत, तर ते वेगवेगळ्या घटकातून ऑनलाईन फ्रॉड करत असतात. तर त्यामध्ये काय आहे की ऑनलाईन फ्रॉड करत असताना प्रत्यक्षात तो जो फ्रॉड करणारा व्यक्ती आहे हां. त्याचा आपला संपर्क तर होत नाही, हं. परंतु त्याचा जो उद्देश आहे तो उद्देश तो नक्कीच त्याचा तो त्या ठिकाणी बसून, तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो बसून साध्य करतो. मग हे करण्यासाठी त्याच्याकडे काही गोष्टी असतात की हां. चला, समोरच्याला आकर्षित करायचं आहे. म्हणजे की आपण त्यांनी एखादा कंटेंट कुठला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा लिंक असेल किंवा इतर कुठल्याही जे इंटरनेटच्या माध्यमातून ऑपरेट करता येईल अशा माध्यमातून ते तुमच्यापर्यंत एखादा विषय पोहोचवतात आणि तुम्हाला आकर्षित करून घेतात. हं. तर याच्यामध्ये जे आहे, तर सर्वात महत्त्वाचं आहे की आमिष, की एखादा कुठला तरी समोरचा कस्टमर आहे आणि मग त्याला आपण काय द्यायला पाहिजे की तो आपल्याला लगेच अटॅच होईल. हं. तर काहीतरी एखादी गोष्ट फ्री आहे, काहीतरी महोत्सव आहे किंवा एखादी 1000 रुपयाची वस्तू आहे ती 100-200 रुपयामध्ये भेटणार आहे. हे अच्छा. जेव्हा नागरिकांना हां. लक्षात येतं तेव्हा लगेच आपण काय करतो की त्याच्यामध्ये ते लिंक असेल किंवा ते ॲप्लिकेशन असेल, तर त्याच्यामध्ये लगेच आपण त्याच्याकडं रिॲक्ट होतो आणि मग हं. ते आपण अटॅच झाले की मग ज्या काही गोष्टी आहेत, मग ओ-टी-पी असेल किंवा जे काही त्यांच्या टॅक्टिक्स आहेत ते वापरून ते तुम्हाला बरोबर ट्रॅपमध्ये ते पकडतात हां. आणि तुमचा जो काही आर्थिक व्यवहार आहे त्याच्यातून हां. तो फ्रॉड घडतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला जे आहे की आपण पाहतो की दैनंदिन याच्यामध्ये जे आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती वगैरे येत असतात. हं. तर आपला जो पहिला विषय आहे की आमिष आमिष एक लक्षात ठेवा की कोणीही असेल तर त्यांचा स्वतःचा तोटा करून आपल्याला फुकट किंवा कमी किमतीमध्ये वस्तू देणार नाही. त्यामुळे हे जे आमिष आहे ते हां. आमिष सर्वात पहिल्यांदा आपण टाळायला पाहिजे. त्यानंतरचा जो सेकंड पॉईंट आहे हं. की आपण पाहतो ही गोष्ट आहे जे ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भामध्ये भीती. हं. बऱ्याचदा काय होतं की सामान्य नागरिक असतात आणि मग त्यांना काहीतरी भीती घातली जाते आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची आहे की पोलिस या नावाची भीती घातली जाते. म्हणजे की जेव्हा तुम्हाला काहीतरी व्हॉट्सॲपवरती असेल किंवा हं. स्नॅपचॅटच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, तर तुम्हाला काहीतरी काही नोटीस पाठवतील हं. हं. किंवा हं. इतर कायदेशीर जे काही तरतुदी आहेत, ते काय करतील की तुम्ही कुठले आहेत, लातूरचे आहेत. ते मध्ये कुठले कुठले पोलीस स्टेशन्स आहेत ते माहिती करून घेतील आणि अच्छा. एखाद्या कुठल्या तर पोलीस स्टेशनच्या नावानं तुम्हाला ते नोटीस पाठवतील आणि जर तुम्ही त्याचं उत्तर नाही दिलं तर हां. मग तुम्हाला हा फाईन होईल किंवा तुमच्या विरुद्ध अशा पद्धतीनं कारवाई होईल, तुम्हाला हां. अटक होईल अशी भीती घातली जाते. आणि मग सामान्य नागरिक काय आहेत की लगेच घाबरतात आणि मग बरोबर. त्यांना परत ते रिस्पॉन्स द्यायला चालू करतात की नेमकं आमच्याकडून झालंय काय. नागरिकांना वाटतं की माझा नंबर हा कसा गेला असेल त्यांच्याकडं. हां. साहजिकच आहे, सामान्य लोकांना तेवढी फारशी काही माहिती नसते ऑन. आणि मग ज्या काही सूचना देतात ते सूचना मग आपण जेव्हा पाळायला चालू करतो हं. हं. तर ते मग त्याही मागे जे आहे की आपल्याला काहीतरी रक्कम मागवतील, हे करतील. एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला ऑनलाईन ज्या काही घटना घडतात आपल्या बाबतीमध्ये, कोणी लिंक पाठवत असेल, कोणी हं. कुठल्या तरी ॲप्लिकेशनची लिंक किंवा ओ-टी-पी, इतर ज्या काही साधनांनी ते आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, हं. हं. त्यामागे आपल्याला त्रास देणं हा उद्देश नसतो. तर त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा उद्देश हा असतो की आपली आर्थिक फसवणूक करणे किंवा आपली आर्थिक पिळवणूक करणे. हं. 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 तर हा असतो त्यांचा जो आहे तो. त्यामुळं मी तर म्हणेन की कुठल्याही नागरिकांनी हं. अशा प्रकारची भीती बाळगायला नाही पाहिजे की जी
पोलीस आहे अशी बतावणी करून आपल्याला भीती घातली जाते बरोबर. त्याच्यामध्ये जे आहे. हम्म. मी तर म्हणेन की जेव्हा आपल्याला बऱ्याचदा हा एक पार्ट झाला, बऱ्याचदा मग आपल्याला काय होतं की तुम्हाला तुमचे लाईट्स आहेत कनेक्शन ते बंद केलं जाईल, किंवा तुमचं गॅस कनेक्शन आहे ते बंद केलं जाईल, तुम्हाला आधारसाठी हे माहिती भरावी लागेल अशा प्रकारची, किंवा तुमचं बँक अकाउंट बंद केलं जाईल, तुम्ही ते अच्छा. अपडेट करून घ्या वगैरे असं काहीतरी मेसेज पाठवतात हा. किंवा कॉल करतात, आणि आपण लगेच म्हणतो की माझं लाईट कनेक्शन बंद होईल किंवा बँक अकाउंट बंद होईल, आणि ते जसं सूचना देतात त्या पद्धतीने आपण करतो, आणि मग बऱ्याचदा काय होतं की आपलं अकाउंट खाली होऊन जातो. तर मी याच्यावरून नक्कीच आवाहन करेल की आपण आपल्याला जी सूचना आलेली असते हम्म. ती सूचना नाही पाळली तर आपल्याला काय होऊ शकेल, फार तर बँक अकाउंट बंद होईल, लाईट बिल तुमचं लाईट कनेक्शन बंद होईल. परंतु तुम्ही जर सूचना पाळल्या अशा लोकांच्या, तर त्यामुळं काय होऊ शकतं, तुमचं अकाउंट खाली होऊ शकतं आर्थिक. आणि तुमची खूप मोठी फसवणूक होऊ शकते, जी की हा. आपल्याला अपेक्षितही नसते त्याच्यामध्ये जे आहे ते. आता आपण आपला विषय आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भामध्ये. यस. नेक्स्ट आहे त्या पुढचं की बऱ्याचदा आपण पाहतो की आज बहुतेक जे आहे व्यवहार हे फोनपे असेल किंवा विविध बँकांच्या ॲप्स असतील, यस. नेट बँकिंग असेल, तर वेगवेगळ्या माध्यमातून व्यवहार होत असतात. तर हे व्यवहार करत असताना आपण जे आहे ते आपण जे व्यवहार करणार आहे त्या व्यवहाराबद्दल परिपूर्ण माहिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी आपल्याला विनंती करेल सर्वांना की आपण असे व्यवहार टाळावेत यस. जे आहे ते. त्यामुळे आपण अशा प्रकारची माहिती नसताना व्यवहार केले तर आपली फसवणूक होण्याची खूप मोठी ऑब्विस. शक्यता असते. यस. आता आपला हा एक समज आहे की ऑनलाईन याच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होते. याबरोबरच आपण जर पाहिलं हा. टीनेजर्स जे आहेत, तरुण मुलं मुली जे आहेत, त्यांच्या बाबतीत देखील खूप मोठा धोका असतो की आपण पाहतो की आज खूप सारे समाज माध्यम आहेत, जसे फेसबुक आहे, ट्विटर आहे, इन्स्टा आहे, स्नॅपचॅट आहे. तर या गोष्टीच्या माध्यमातून तरुण वर्ग जो आहे तो एकमेकांना संपर्कात राहत असतो, एकमेकांशी चॅटिंग करत कनेक्टेड असतो, राहतो. कनेक्ट राहतात. आणि मग हे करत असताना मी या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की जेव्हा आपण संपर्क करतो तेव्हा आपल्यापासून जे अनोळखी व्यक्ती आहेत अशा अनोळखी व्यक्तीला शक्यतो असे संपर्क करणे टाळा. कारण काय होतं, बऱ्याचदा आपल्याला तो समोरचा व्यक्ती आहे, तो समोरचा व्यक्ती कोण आहे हे माहिती नसतं. मग एखादी मुलगी असेल तर मुलगी जेव्हा चॅटिंग करते तर समोरची व्यक्ती बऱ्याचदा ती मुलगी आहे म्हणून तिच्याशी चॅटिंग करत असते, आणि मग जेव्हा आपली मैत्रीण झाली असं तिला वाटतं आणि ते चॅटिंगच्या माध्यमातून जेव्हा भेटायला जातात तर बऱ्याचदा ती मुलगी नसते तर तो मुलगा असतो. आणि मग अशा माध्यमातून देखील मुलींच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा त्रासदायक गोष्टी होण्याची शक्यता असते. मुलांच्या बाबतीत देखील अशा काही गोष्टी होण्याची शक्यता असते. आणि मग अशा गोष्टींपासून वाचायचं असेल तर आपण एक स्ट्रिक्टली जर आपण स्वतःवरती काही बंधनं ठेवली की अनोळखी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीशी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी संपर्क करणार नाही हे जर आपण ठरवलं तर शक्यता खूप कमी आहे की आपण कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीमध्ये अडकू. याशिवाय आहे की प्रतिसाद. बघा, आपण समाज माध्यमांवरती पाहतो तर खूप सारे आपल्याला सूचना येत असतात, माहिती येत असते. तर मी पुन्हा एकदा सांगेल की आता जेव्हा आपण आर्थिक फसवणुकीच्या बाबतीमध्ये विचार करतो, चर्चा करतो, तेव्हा खूप सारे टूल्स असे आहेत की ज्याच्यामध्ये अगदी आपल्याला माहिती नसताना टेक्स्ट मेसेज असतात, आणि अचानक आपण तो टेक्स्ट मेसेज किंवा त्याच्याद्वारे आलेली लिंक असेल, ती लिंक जरी आपण क्लिक केली तरी आपला पूर्ण मोबाईलचा ॲक्सेस असेल, आपल्या मोबाईलमध्ये जे काही आर्थिक व्यवहारासंबंधात जे काही ॲप्लिकेशन्स असतील वगैरे, तर त्याचा पूर्ण ॲक्सेस जो आहे, ताबा आहे, तो जो अननोन व्यक्ती आहे समोरचा त्याच्याकडे जाऊ शकतो. तर मी तर म्हणेन की आपल्याला काही कुठली फिल्म आहे म्हणून पाठवलं असेल किंवा आपल्याला कुठलं तर बक्षीस आहे म्हणून पाठवलं असेल, तर कुठल्याही प्रकारे अशा ज्या गोष्टीशी आपल्याला देणं घेणं नाही त्या गोष्टींचा प्रतिसाद मध्ये रिस्पॉन्स आपण जर टाळला तर आपली फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. आपण या ज्या गोष्टी आहेत 4-5 गोष्टी त्या जर आपण स्ट्रिक्टली पाळल्या की आपण परत एकदा त्या संदर्भात चर्चा करूया की अनोळखी व्यक्तीशी संपर्क करणं असेल ते जर आपण टाळला, किंवा परिपूर्ण माहितीशिवाय व्यवहार टाळला, किंवा प्रतिसाद आहे तो प्रतिसाद टाळला, किंवा काहीतरी पोलीस आहे किंवा अशी भीती घालून केलेली बतावणी असेल, अशा गोष्टी टाळल्या तर नक्कीच आपली जी काही ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भात होणारी फसवणूक आहे ती नक्कीच आपली टळू शकणार आहे.
तर सर दर्शकांना या गोष्टीचं एक मनामध्ये भीती असते की पोलीसकडे कसं जायचं. पण या गोष्टीमध्ये जेव्हा फ्रॉड होतं, जेव्हा ऑनलाईन फ्रॉड होतात, सध्या आपण ऑनलाईन फ्रॉडवर बोलूया. तर त्याच्यासाठी हेल्पलाईन कोणती आहे सर? बघा काय असतं माहिती आहे का, जेव्हा एखाद्या सामान्य नागरिकांच्या बाबतीमध्ये एखादी घटना घडते, हा. जेव्हा तो काहीतरी कुठली तरी लिंक क्लिक करतो, कुठल्या तरी ऍप्लिकेशन मध्ये जातो आणि मग त्याला हा. काहीतरी त्याच्या अकाउंटमधून पैसे निघून गेलेत हा. असं तेव्हा जेव्हा त्याला मेसेज येतो तेव्हा तो घाबरून जातो की आता मी हे कसं थांबवायचं. हा त्याच्या मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न येतो. आणि तो काय करतो की मग रात्र असेल दिवस असेल जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा तो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो की कुठलीही घटना घडली तर लोक पोलिसांकडे जातात. तशा प्रकारे असे देखील जेव्हा आपल्या बाबतीमध्ये घडतं तेव्हा पहिल्यांदा ते पोलिसांकडे जातात. आणि मग जवळ पोलीस स्टेशन असेल तर ठीक आहे, पण बऱ्याचदा ग्रामीण भागात वगैरे असेल तर पोलीस स्टेशन बऱ्याचदा लांब अंतरावरती असतं. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा आपल्या बाबतीमध्ये ऑनलाईन फसवणूक झालेली आहे त्या बाबतीमध्ये आपण पोलिसांकडे नक्कीच जायला पाहिजे. पण तत्पूर्वी काही जसं आपण एखादा अपघात झालेला असेल तर त्याच्यामध्ये फर्स्ट एड करतो आणि मग नंतर पुढच्या उपचारासाठी आपण हॉस्पिटलमध्ये जातो. तशा पद्धतीनं आपल्याला जर आपल्या बाबतीमध्ये अशी घटना घडली तर सुरुवातीच्या 1-2 तासामध्ये जर आपण आपली ऑनलाईन कंप्लेंट जर दिली तर आपल्या अकाउंटमधून जी गेलेली रक्कम आहे ती रक्कम संबंधित जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून थांबवली जाते आणि भविष्यात त्याबद्दल इन्क्वायरी करून होल्ड केलेली रक्कम ती आपल्याला परत मिळू शकते. तर आपल्या बाबतीमध्ये जेव्हा असं काही आपल्या अकाउंटमधून अचानक काही रक्कम गेलेली वगैरे जेव्हा आपल्या निदर्शनास येते तेव्हा आपण तात्काळ काय करायला पाहिजे. जी आपल्या संपूर्ण भारतामध्ये ही हेल्पलाईन चालू आहे 1930 1930 ह्या हेल्पलाईनवरती आपण तात्काळ कॉल करायचा आणि त्यांना घडलेली जी घटना आहे ती घटना त्या ठिकाणी सांगायची. बऱ्याचदा काय होते की चला काही कारणामुळे हेल्पलाईनवरती आपला संपर्क होत नाही. असं होत नाही पण काहीतरी नेटवर्क इश्यूमुळे वगैरे असं काही घडत असेल तर त्यानंतर www.cybercrime.gov.in ही एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती तुम्ही जेव्हा आपली कंप्लेंट करताय त्या ठिकाणी तर जेव्हा त्या ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर करतो ती एक प्रकारची आपण पोलिसांकडे दाखल केलेली तक्रारच असते. त्याची देखील दखल घेतली जाते आणि जर आपण हे तात्काळ केलं तर आपल्या अकाउंटमधून गेलेली रक्कम तात्काळ थांबवली जाते. हे पहा काय की ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून झालेली फसवणूक त्या संदर्भात आपण पाहिलं तिचं जाळं खूप मोठं आहे. आणि मग भविष्यामध्ये पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्याची रिकव्हरी होईल नाही होईल हा खूप पुढचा प्रश्न आहे. परंतु सर्वात प्रथम काय आहे तर आपण आपली जी गेलेली रक्कम आहे ती समोरच्याच्या अकाउंटमध्ये जाण्यासाठी आपल्या अकाउंटमधून डेबिट झाल्यानंतर समोर क्रेडिट होण्यासाठी मध्ये 1-2 तासाचा वेळ असतो. आणि त्या वेळेमध्ये जर आपण तक्रार केली संबंधित यंत्रणेला म्हणजे की 1930 आणि www.cybercrime.gov.in याच्यावरती आपण जर तक्रार केली तर आपली अमाऊंट तात्काळ आहे त्या ठिकाणीच होल्ड होते आणि भविष्यामध्ये इन्क्वायरी करून ते आपली अमाऊंट आहे ते आपल्याला परत भेटते. त्यामुळे की प्रत्येक गोष्टीसाठी आपण पोलिसांकडे जायचंय ठीक आहे जा पण नंतर जा, त्यापूर्वी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. हे पण नागरिकांची एक जिम्मेदारीच आहे, कारण त्यांनी पण हे रूल्स फॉलो केले पाहिजे. बरोबर. ज्याच्याने त्यांना इमिडिएटली त्यांना स्वतःला पण एक रिस्पॉन्सिबिलिटी समजली पाहिजे. ह्या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे. आणि सर जेव्हा लेडीज आहेत, मुली आहेत, ठीक आहे, शिक्षण करणारे खूप विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणजे जेव्हा त्यांना काही एमर्जन्सी काही त्यांची छेड काढली जर गेली पोलिसांपर्यंत त्यांनी पोहोचावे तर ते जे नंबर आहे हेल्पलाईन नंबर इमिजिएटली त्यांचा रिस्पॉन्स भेटण्यासाठी त्यांनी काय करावं महिलांना? हे बघा आपण पाहतो की आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची तक्रार करायची आहे जे पोलीस स्टेशनशी रिलेटेड आहे तर त्या गोष्टीसाठी आपल्याला प्रत्येक वेळी पोलीस स्टेशनला जावं लागतं असं सर्वसाधारणपणे नागरिकांचा समज आहे. परंतु नागरिकांच्या बाबतीमध्ये त्यांना तक्रार करणे सोपे जावे यासाठी शासकीय स्तरावरून खूप सारे आता बदल झालेले आहेत. परंतु त्या बाबतीत जागृती नागरिकांमध्ये कमी झाल्यामुळे अशा गोष्टी लोकांना माहिती नाही. तर काय होतं की बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी काहीतरी भांडणं चालू असतात आणि मग ते भांडण चालू असल्यानंतर मग बऱ्याचदा काहीतरी आता जे नागरिकांना माहिती आहे की पूर्वी जुना 100 नंबर होता तो पोलिसांना केला तर मग आपण पोलीस येतील आणि मग पुढचे कारवाई करतील अशी एक शक्यता असते. परंतु आता तो नंबर बंद झालेला आहे. नवीन जी हेल्पलाईन आहे आपण एक साधं उदाहरण पाहूया
हा. एखाद्या कुठल्या तरी गल्ली चौकामध्ये काहीतरी मुलांचे भांडण सुरुवात झाली हा. आणि मग ते भांडण सुरुवात झाले जर दक्ष नागरिक त्या ठिकाणी कोण हजर असतील हा. तर त्यांनी जो आता नवीन हेल्पलाईन नंबर आहे 112 म्हणजे 112 नंबर, हा. त्याच्यावरती जर पोलिसांना कॉल केला हा. तर ते तात्काळ त्याच्यावरती पोलिसांचा रिस्पॉन्स भेटतो अच्छा. आणि ते भांडण आहे त्या भांडणाचं रूपांतर पुढे आणखीन वाढवून त्याच्यामध्ये मोठी जखम होऊन जीवितहानी होण्यापर्यंत जाण्यापूर्वी हम्म. पोलीस त्या ठिकाणी तात्काळ पोहोचू शकतात आणि पुढली घडणारी जी दुर्घटना आहे हा. तर ती दुर्घटना आपल्याला टाळता येऊ शकते. हे एक भांडणाच्या बाबतीमध्ये झाले. हम्म. परंतु आज आपण पाहतो की महिला असतील, मुली असतील, विद्यार्थिनी हा. असतील, हा. विद्यार्थी असतील, तर आज पाहतो प्रत्येकांकडे मोबाईल आहे. येस. तर आपल्याला महिला मुली जात असतील, रोडनी जात असतील, मार्केटमध्ये जात असतील, स्कूलमध्ये जात असतील, कॉलेजमध्ये जात असतील आणि त्यांना वाटतं की कोणतरी फॉलो करतंय, कोणीतरी आपल्याला त्रास देतंय. हा. तर अशा परिस्थितीमध्ये त्या मुलींनी तात्काळ 112 नंबरला कॉल केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी आहात तुमचं लोकेशन ट्रेस केलं जातं आणि त्या ठिकाणी तात्काळ तुम्हाला मदत भेटते. मग याच्यामध्ये तुमची जी ओळख आहे हा. ती ओळख देखील पोलिसांकडून म्हणजे ओपन Hide केली केली जात नाही, हाईड ठेवली जाते म्हणजे ते गोष्टी आहे. प्रायव्हसी हा. दिली जाते. त्यामुळे मी तर म्हणेन की ही जी आहे 112 हा. जी सुविधा आहे येस. ती खूप चांगली आहे आणि आपले लातूरचे पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे सरांच्या माध्यमातून जे आमच्याकडे काम करणारं दामिनी पथक असेल, भरोसा सेल असेल, येस. तर यांनी आम्ही मागच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 50,000 शालेय विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जसे की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काही लैंगिक अपराध घडू नये यासाठी गुड टच बॅड टच असेल किंवा ऑनलाईन अपराध विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू नये त्या संदर्भामध्ये काही खबरदारी असेल सायबर क्राईमच्या संदर्भामध्ये. ह्या ज्या महत्त्वाच्या हेल्पलाईन्स आहेत, डायल 112 सारख्या हेल्पलाईन आहेत, 1930 सारख्या हेल्पलाईन आहेत, तर त्या हेल्पलाईनची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि विद्यार्थ्यांनी स्वतः त्यापासून वाचावं आणि आपले पालक जे आहेत त्या पालकांना देखील त्यांनी ते अवगत करावं. यासाठी जे आहे ते आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतोय. आपण पाहतोय की मागच्या 1 वर्षामध्ये आपल्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या 3 डिसेंबर 2023ला 1 व्यसनमुक्तीसाठी ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला धरून लातूरमधली आतापर्यंतची सगळ्यात मोठी मॅरेथॉन स्पर्धा लातूर पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेली होती. त्याचा देखील उद्देश हाच होता की व्यसनमुक्तीच्या संदर्भानं जो मॅसेज आहे, आपण पाहतो की लातूर हे एज्युकेशनल हब आहे आणि इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर त्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश देता यावा या दृष्टिकोनातून ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि ती खूप चांगली आणि सक्सेसफुल झाली होती. म्हणजे मी पण होतो सहभाग त्यामध्ये. असं आहे का? म्हणजे खूप छान, एवढा छान एन्व्हायरमेंट मी कधी पाहिलाच नव्हता. म्हणजे एवढ्या सकाळी एवढे लोक जमा झाले ते पण मॅरेथॉन साठी. खूप छान एन्व्हायरमेंट, खूप छान वाईब होता. पहिली वेळेसच झाली असेल एवढी मोठी मॅरेथॉन. हो, म्हणजे इथल्या नागरिकांच्या बोलण्यातून तर तसंच आहे की आतापर्यंतची लातूरमधली सर्वात मोठी झाली ती जी मॅरेथॉन स्पर्धा आहे. यावर्षी देखील लातूर पोलिसांकडून मॅरेथॉन स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार आहे. की जसे मागच्या वर्षी 1 व्यसनमुक्तीसाठी होती तर यावेळेस ती महिला सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये असणार आहे. म्हणजे खूप छान, खूप छान. म्हणजे आता कुणाला घाबरायची गरज नाही पोलिसांना आणि खासकर महिलांना, कारण की 112 वर जर तुम्ही डायल केला इमिजिएटली तुम्हाला तिथे हेल्प भेटणार आहे. आणखी तुमची प्रायव्हसी ठेवली जाणार आहे, तुमची आयडेंटिटी पब्लिश काय होणार नाहीये. हे खूप छान. म्हणजे लोकांमध्ये एकच भीती असते, पोलीसवाले आम्हाला उचलून नेले तर, आम्हाला काय विचारले तर, आमच्या घरी माहीत झालं की आम्हाला पोलीस नेलं. हे साधारण गोष्टी असतात. म्हणजे भीती आहे, कॉमन फॅक्टच आहे सर. म्हणजे समान नागरिकांमध्ये हे भीती आहे. पोलीस आली, अरे पोलीस आली, असं काही नाही. पोलीस आहेच लोकांसाठी. हे महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय की ही जी यंत्रणा आहे, जशी महसूल यंत्रणा आहे, शैक्षणिक क्षेत्रासाठी शिक्षण यंत्रणा आहे, तशीच सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये ही जी आहे ती नागरिकांसाठीच शासनाच्या वतीने चालवणारी ही यंत्रणा आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरायला नाही पाहिजे. तुम्ही जोपर्यंत पोलीस स्टेशनला जाणार नाही तोपर्यंत ती सिस्टम काय आहे हे तुम्हाला माहिती होणार नाही आणि तुमची भीती जाणार नाही त्याच्यामध्ये जे आहे ते. त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी सांगेल की आपण
काही अडचण असेल तर नक्कीच आपण त्यातल्या त्यात महिला असतील, मुली असतील, त्यांनी तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करून त्यांची मदत घेणं गरजेचं आहे. छान, अति सुंदर सर. आणखी हे सर, मी एक विचारेल, हे जे ग्राउंड लेवल पॉडकास्ट आहे, तर ते तुम्हाला कसं वाटलं? मी पाहिलं याच्यापूर्वी जे आहे, येस. म्हणजे हे तुमचं यश आहे की साधारण मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी आपल्या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सर स्वतः येस. आपल्या पॉडकास्टमध्ये आले होते. येस. आणि हेच मला वाटतं तुमचं खूप मोठं यश आहे. हो. आणि मी बऱ्याचदा फॉलो करतो तुम्हाला देखील, आणि पाहतो की तुमचा रीच खूप मोठा आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत येस. तुम्ही पोहोचता. आणि आमच्या लातूर पोलिसांच्या बाबतीत बोलायचं असेल तर तुम्ही खूपदा जे काही आमचे काही कंटेंट असतात की ज्याच्यामध्ये महिला, मुली, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या हो. संदर्भामध्ये काही काम असेल हो तर सर. ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा प्लॅटफॉर्म देखील आम्हाला बऱ्याचदा मदतीचा ठरलेला आहे. त्यामुळे नक्कीच म्हणजे भविष्यामध्ये येस. आपल्याकडून लोकांना आणखीन चांगली सुविधा येस. भेटणार आहे म्हणजे. येस. येस. मी पण ट्राय करत असतो की आपले जे कनेक्टेड सगळे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत ह्या अवेअरनेसचे व्हिडिओज पोहोचावे, आणि आपणही हे व्हिडिओ शेअर करा, कारण की लोकांना माहीत व्हावं की आता पोलिसांचा नंबर 100 म्हणजे 100 100 नाही आहे, 112 112 हा नंबर आहे. तर हे अपडेटसाठी आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या फ्रेंड्ससोबत, आपल्या बहिणीसोबत, आपल्या पूर्ण कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा. सुरक्षा आणि जागरूकतेसाठी पोलीस विभागात कोणते नवीन उपक्रम सुरू आहेत? अ, आपण जर पाहिलं सध्या लातूर पोलीस दलाकडून येस. खूप सारे नवीन उपक्रम आहेत जे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असेल, त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून असेल. आज आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिकांचा खूप मोठा प्रश्न आहे हां. की ज्येष्ठ नागरिकांना, त्यांना जेव्हा त्यांचे घरचे नातेवाईक असतील, मुलं असतील, हे त्यांचा सांभाळ करत नसतील, त्यांचे आजारपण असेल, त्यावरती त्यांचे उपचार असतील, त्या संदर्भाने येणारा खर्च असेल, हां. तर त्या संदर्भात जेव्हा अडचणी येतात तर त्यांना कुठं जायचं हा त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न असतो. हा मोठा तर विषय. यासाठी मला वाटतं महाराष्ट्रातला आपल्या हं. पहिला सेल आहे, जो आपले पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे सर हां. यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक कक्ष हा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी, भरोसा सेल त्या ठिकाणी आपण सुरुवात केलेला आहे. तर त्या कक्षाच्या माध्यमातून जे ज्येष्ठ नागरिक आहेत, स्त्री असतील, पुरुष असतील, त्यांना हां. त्यांचे मुलं असतील, त्यांचे नातेवाईक असतील, ते त्यांना सांभाळ करत नसतील, त्यांना वाईट वागणूक देत असतील, क्रूर वागणूक देत असतील, त्यांना हां. वाऱ्यावरती सोडत असतील, बाहेर पाठवून देत असतील, हं. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जर भरोसा सेलला, ज्येष्ठ नागरिक कक्षामध्ये जर त्यांनी संपर्क केला आमच्याकडं, हां. तर आम्ही त्यांना संबंधित त्यांचे मुलं, नागरिक किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना बोलवून हं. हं. त्यांच्याशी चर्चा करतो. आणि त्याच्यामधून जर नाही काही समेट झाला तर हं. पुढच्या कारवाईसाठी जे आहे ते आपण पाहतो की कायदेशीर याच्यानुसार जे काही संबंधित नागरिक ज्या ठिकाणी राहतात त्या भागातले जे उपविभागीय कार्यालय आहे, हां. SDM कार्यालय, हां. तर त्या ठिकाणी त्यांना जे आहेत प्राधिकृत आहेत, त्यांना ते अधिकार आहेत, आणि त्यांच्याकडे ते प्रकरण चालून ते त्याच्यामध्ये आदेश करू शकतात की संबंधित जे काही मुलं आहेत, हं. नातेवाईक आहेत, तर त्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे. मग आर्थिक असेल किंवा इतर ज्या काही बाबतीमध्ये ते तशा पद्धतीनं आदेश देऊ शकतात. याशिवाय जे काही पती पत्नीमध्ये वाद असतात, हां. बऱ्याचदा आपण पाहतो की महिलांना जे आहे, अ, पती व्यसनाधीन असेल किंवा काहीतरी त्याला अपेक्षा आहे, त्यामुळे तो काहीतरी त्या महिलेला, त्याच्या पत्नीला सांगतो की काहीतरी तू माहेरून घेऊन ये, हां. हां. किंवा तिला काही त्रास देत असेल, किंवा त्या पतीचे नातेवाईक त्यांना काही त्रास देत असतील, हां. तर अशा प्रकरणामध्ये महिलांनी न घाबरता त्यांनी आपल्या लातूर येथील SP ऑफिस येथे या ठिकाणी भरोसा सेल, ज्याचं पूर्वीचं नाव होतं महिला तक्रार निवारण केंद्र, ते अच्छा. आपले या ठिकाणी चालू आहे. त्या ठिकाणी महिला आणि त्यांचे पती यांच्यामधले जे काही प्रकरणं आहेत, हं. आपल्याकडे आल्यानंतर ते ॲप्लिकेशन आल्यानंतर आपण संबंधित महिला आणि तिचे पती आणि पतीचे नातेवाईक यांना बोलावून घेऊन हं. त्यांच्यामध्ये काही मीटिंग घेतो आपण, आणि हं. मग त्या माध्यमातून त्यांचा जो काही प्रश्न आहे तो हं. प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामधून जर ते समेट नाही घडला हां. तर पुढं जे आहे, अ, अ, भारतीय दंड संहिता कलम 498A अंतर्गत संबंधित पती आणि त्याचे नातेवाईक हं. यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही ती प्रकरण संबंधित पोलीस स्टेशनला पुढे पाठवतो. अच्छा. तर आमच्याकडं साधारणपणे आता मागच्या वर्षीचं जर आपण पाहिलं
तर 739 ॲप्लिकेशन्स आलते. हम्म. त्यापैकी जवळपास 450 प्रकरणामध्ये आमच्याकडं सबमिट झालेलं आहे. अच्छा. त्यामुळे असे जे काही प्रकरणं असतील, हा. ज्या महिला आहेत की ज्यांना त्यांचे पती आणि त्यांचे नातेवाईक यांच्याकडून त्रास होत असेल, हा, हा. अशा प्रकरणामध्ये मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांना आवाहन करेल की त्यांनी भरोसा सेल SP ऑफिस लातूर या ठिकाणी संपर्क करावा. आणखी एक प्रश्न सर माझा, महिलापासून काय प्रेशर असेल त्यांच्यासाठी काय उपाय, हाच उपाय असेल का त्यांच्यासाठी? आमच्याकडे आता जसं पूर्वी महिलांच्या बाबतीमध्ये प्रकरणं यायची, तसे काही प्रमाणात पुरुषांच्या बाबतीमध्ये देखील प्रकरणं येत आहेत. हा. पण भविष्यामध्ये माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांनी जे काही निर्णय घेतील त्याच्यामध्ये, त्यानुसार आम्ही त्या बाबतीत देखील भविष्यात विचार करणार आहोत. अच्छा. आणखी एक सर, आपल्या यंगस्टरसाठी एक मेसेज. सोशल मीडियावर खूप जण जे आहेत ना, विपनची फोटो टाकतात, व्हिडिओ टाकतात, बाईकवर स्टंटबाजी करतात. तर असे व्हिडिओ ना समाजामध्ये एक वेगळा मेसेज पोहोचवतात. तर त्या यूथसाठी तुम्ही काय मेसेज देताल आणि तुमचं ह्यांच्यावर लक्ष आहे का नाही? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या सांगण्याच्या बोलण्याच्या ओघामध्ये तो राहून गेला होता. अच्छा. हां. आपण पाहतो की सध्या जे आहे, जे नवीन मुलं आहेत, ते स्वतःला व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात. हां. आणि मग काही अशी मुलं असतात की मी कसा वेगळा आहे हां. हे दाखवायचंय, तर मग ते काय त्यांच्या मनामध्ये चुकीचा उद्देश नसतो, परंतु लोकांमध्ये काहीतरी वेगळी स्वतःची प्रतिमा निर्माण करायचा या उद्देशाने ते काय करतात, डमी गन असेल, एखादं हां. कुठलं तर शस्त्र असेल, हम्म. काहीतरी बाईकवरती जाऊन स्टंट करतील हे ते, आणि मग ते सोशल मीडियावरती पोस्ट करतील. हां. तर त्या संदर्भामध्ये हम्म. लातूर पोलिसांकडे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे. हां. याशिवाय कोणी जर अशा प्रकारच्या काही पोस्ट केल्या, हम्म. तर त्या पोस्ट सायबर सेलच्या माध्यमातून डिटेक्ट केल्या जातात. आणि अच्छा. त्या लोकांचा शोध घेऊन असे जे लोक आहेत ते बऱ्याचदा मग जर अल्पवयीन असतील, हम्म. 18 वर्षाच्या आतील असतील, हम्म. तर त्यांना त्यांचे पालक आहेत त्यांना बोलवलं जातं. हां. आणि त्यांना जे आहे की त्यांना काउन्सिलिंग केलं जातं, समुपदेशन केलं जातं की अशा प्रकारचे घटना करू नका, हे जे आहे ते बेकायदेशीर आहे आणि हे गुन्हेगारी कृत्य आहे. आणि त्यांना जे आहे ती स्कीम आहे ती साभार परत नावाची ती स्कीम आहे, अच्छा. हां. जी माननीय SP सर यांच्या माध्यमातून ती चालवली जाते. मागच्या 2 वर्षामध्ये साभार परत योजनेअंतर्गत लातूर शहर आणि जिल्ह्यातील जवळपास 157 जे मुलं आहेत, जे अल्पवयीन आहेत, अशा मुलांना बोलावून, त्यांच्या पालकांना बोलावून आणि त्यांना साभार परत, त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना परत समुपदेशन करण्यात आलेलं आहे. हम्म. जेणेकरून ते मुलं जे आहेत ते भविष्यात परत त्या मार्गाने जाणार नाहीत. आणि असे कृत्य करणारे जर सिनियर असतील, 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत, हम्म. आणि मग त्यांनी काहीतरी शस्त्र घेऊन किंवा त्यांच्या ताब्यात शस्त्र मिळून आलं, तर रीतसर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जातो. अशा हम्म. पद्धतीने जे आहे हम्म. या उपक्रमामुळं जे नवीन मुलं आहेत हां. त्यांच्यावरती अंकुश बसलेला आहे, आणि जे इतर 18 वर्षापेक्षा मोठे मुलं आहेत हम्म. त्यांच्यावरती देखील अंकुश ठेवण्याचं काम लातूर पोलिसांनी केलेलं आहे. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्यांवर लक्ष लातूर पोलीसचं आहे. येस येस. आणखी क्वेश्चन सर, लातूर पोलीस जे आहे नागरिकांसाठी आणखी कोणते उपक्रम राबवत आहे? त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की जनरली आपण पाहतो की बऱ्याचदा काही गुन्हेगार असतात. हां. आपण पाहतो की एखादा व्यक्ती आहे तो काही जन्मताच गुन्हेगार नसतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु असा वाट चुकलेला व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला परत त्याला सामाजिक प्रवाहामध्ये आणायचं आहे. हम्म. त्याला परत एक सामान्य नागरिक म्हणून आपण त्याला जगण्याचा अधिकार द्यायचा आहे किंवा त्याच्याकडून परत एखादा गुन्हा घडणार नाही यासाठी अ, परत एकदा मी सांगतो की महाराष्ट्रात हा पहिला प्रयत्न लातूर पोलिसांकडून माननीय पोलीस अधीक्षक सौम्य मुंडे सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक हम्म. डॉक्टर अजय देवरे सर यांच्या संकल्पनेतून, आणि आपल्याला माहिती आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई, हां. त्यांची एक विंग आहे प्रयास नावाची. तर त्या प्रयासचं काम आहे की जे बंदी कैदी आहेत जेलमध्ये, हम्म. तर त्या कैद्यांच्या पुनर्वसनावरती ते काम करतात. परंतु जे बाहेर जे अंडर ट्रायल आहेत किंवा बेलवरती बाहेर असणारे जे कैदी आहेत, हम्म. तर त्यांच्यावरती अद्यापर्यंत कुठेही भारतभर काम झालेलं नव्हतं. परंतु सरांनी विचार केला आणि मग त्यानंतर मागे मला वाटतं 6 आणि 7 ऑगस्ट रोजी हां. आपल्या लातूरमध्ये
महाराष्ट्रातली पहिली अपराधी पुनर्वसन कार्यशाळा आपण लातूर पोलिसांच्या वतीने घेतली. त्या कार्यशाळेमध्ये 189 जे अपराधी आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळ्या गुन्ह्यांचा चार्ज आहे, हां अशा लोकांना 2 दिवस आपण त्या ठिकाणी बोलवलं. आणि हां त्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब असतील, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब असतील, हां आमचे माननीय गजानन भातलवंडे सर असतील आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मान्यवर आहेत, हां की ज्या माध्यमातून त्या अपराध्यांचं आपल्याला पुनर्वसन करायचं आहे. डॉक्टर मिलिंद पोद्दार सर असतील किंवा प्रयासची टीम आहे. तर या सर्वांच्या माध्यमातून काही मनोरंजनात्मक कार्यक्रम असतील, अच्छा संगीत हां हां असेल, विपश्यना मेडिटेशन ते देखील आम्ही त्या ठिकाणी घेतलं. आणि त्यामागचा हाच उद्देश होता, की हे जे वाट चुकलेले लोक आहेत, त्यांच्याकडून परत आणखीन भविष्यामध्ये काहीतरी चुकीचा गुन्हा घडावा आणि मग परत आणखीन त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे किंवा नागरिकांना त्यांच्यापासून होणारा त्रास आहे, हां या गोष्टी टाळण्यासाठी, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हम्म. या कार्यशाळेचा जो रिझल्ट आहे तो खूप पॉझिटिव्ह होता. जेव्हा आम्ही अच्छा कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या ठिकाणी त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी जेव्हा आम्ही सांगितलं, तर हम्म. त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ते खरोखरच आपणही तेही लोक म्हणजे माणूस आहेत आणि त्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे. या दृष्टिकोनातून आपण त्यांच्यासाठी पुढं होणं, त्यांचं पुनर्वसन करणं किती गरजेचं आहे, हां ही गोष्ट लक्षात आली. आणि आम्ही लातूर पोलिसांनी जो हा उपक्रम घेतला, तो खरोखरच गरजेचा होता, हे सर्वांच्या निदर्शनास आलं. त्या ठिकाणी जे सामील झालेले होते, उपस्थित होते लोक, ज्यांच्यावरती कुठल्यातरी गुन्ह्याचा हां चार्ज आहे. त्यातले बरेचसे तरुण मुलं होते, की ज्यांचं असं म्हणणं होतं, की आम्ही या क्षेत्राकडे वळल्यामुळं माझ्या बहीण असेल, भाऊ असेल, त्यांचे हां लग्न जमत नाहीत. आई-वडिलांची अवहेलना होते. हम्म. समाजामध्ये त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बरोबर पाहिलं बरोबर. जातं. आमचं स्वतःचं लग्न होत नाही. आम्हाला कोण कामाला ठेवून घेत नाही किंवा नोकरीला कोण ठेवून घेत नाही. तर अशा पद्धतीनं आम्ही वाट चुकलो आणि मग आमच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, बदलला आम्ही गुन्हेगार आहे, हम्म. अशा पद्धतीने झालेला आहे. त्यामुळे आमचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत, असंच आम्हाला वाटलं होतं. परंतु ही पुनर्वसन कार्यशाळा म्हणजे पोलिसांनी आम्हाला दिलेली हाक आहे आणि त्या माध्यमातून आम्ही भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जो मार्ग आम्ही चुकलो होतो, तो हां मार्ग सोडून नवीन मार्गावरती येऊ, ही ग्वाही त्यांनी दिली. आणि अरे वा भविष्यात देखील अशा पद्धतीच्या कार्यशाळा आयोजित कराव्या, याबद्दल त्यांनी उपस्थित जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्याकडे त्यांनी विनंती देखील अरे केली. वा त्या वा माध्यमातून ही आहे. हा एक खूप म्हणजे युनिक असा लातूर पोलिसांकडून झालेला तो कार्यशाळा उपक्रम होता. येस याशिवाय जे आहे की अ, आपले जे एस पी सर आहेत, सोमय मुंडे सर, येस आपण त्यांच्यामध्ये जी काही संवेदनशीलता आहे, येस तर त्याबाबत आपण जर चर्चा केली. सर पूर्वी गडचिरोलीला होते आणि मग त्या ठिकाणी गडचिरोलीमध्ये असताना त्या ठिकाणचे जे काही स्थानिक नागरिक आहेत, हां हां आदिवासी आहेत, तर त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी सरांनी त्या ठिकाणी काही उपक्रम राबवले होते. हां आणि त्यातलाच एक उपक्रम जो आहे, की सरांच्या संकल्पनेतून इन्स्पेक्टर दामिनी एक छोटीशी पुस्तिका आहे, जी चित्रकथा रूपामध्ये म्हणजे कॉमिक याच्यामध्ये आहे, कॉमिक्स कॉमिक्समध्ये, की त्याच्यामध्ये 14 प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हां तर तशी एक इन्स्पेक्टर दामिनी ही छोटी पुस्तिका बनवली. हां आणि आज लातूर जिल्ह्यामध्ये हम्म. बहुतेक शाळांमध्ये त्या पुस्तिकेचं वाटप केलं जात आहे आणि त्याचा उद्देश हाच आहे, की विद्यार्थ्यांनी ते वाचावं. त्यामध्ये जे आहे महत्त्वाचे टॉपिक तेच ठेवलेले आहेत. ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भामध्ये असेल किंवा रॅगिंग सारखे प्रकार आहेत ते येस आहे, बालविवाह आहे, हम्म. अपघात झाल्यानंतर कशा प्रकारच्या गोष्टी करायला पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये लहान वयात जर ते येस येस बालकांना त्या गोष्टीचा अगदी अवेअरनेस आलं, बरोबर तर भविष्यामध्ये ते जेव्हा प्रौढ नागरिक होतील, तर त्यांच्याकडून ज्या चुका होणार नाहीत, तर ती काळजी घेतलेली आहे. आणि हा देखील उपक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लातूर पोलिसांकडून करण्यात आलेला आहे. छान छान याशिवाय आणखीन जे आहे, की आपण पाहिलं की मागच्या वर्षी 4, 5 आणि 6 जानेवारी रोजी हम्म. लातूर पोलीस दलाच्या वतीने एक्झिबिशन जे आहे, जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे म्हणजे स्थापना दिवस आहे. अच्छा तर हां त्या दिवसानिमित्त त्या याचा एक्झिबिशनचं एक्झिबिशन आयोजन करण्यात आलं होतं. तर त्या एक्झिबिशनमध्ये
3 दिवसामध्ये त्या ठिकाणी जवळपास 14 वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले होते, की ज्याच्यामध्ये डॉग स्क्वॉड आहे, तो कशा पद्धतीनं डॉग काम करतो, अच्छा. वायरलेस सिस्टम आहे, डायल हां, हां. 112 आहे, किंवा इन्व्हेस्टिगेशन टीम आहे, अच्छा. अरे वाह! फिंगरप्रिंटच्या संदर्भामध्ये काम असेल, किंवा आपण इंटरसेप्शन व्हॅन्स आहेत, की जे अतिवेगामध्ये वाहनं आहेत ते कसे ट्रॅक केले अच्छा. जातात, हां, हां, हां. सगळं जे प्रोसेस. वेगवेगळे वाहनं पोलीस दलामध्ये वापरले जातात, हां, हां, हां. तर ते सगळं त्या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये पोलीस कसं लावण्यात. काम करते येस पूर्ण येस, पूर्णच त्या ठिकाणी. आणि मॅक्झिमम त्या ठिकाणी जो सहभाग होता विद्यार्थ्यांचा, जवळपास 10,000 विद्यार्थ्यांनी त्या याच्यामध्ये एक्झिबिशनमध्ये. एक्झिबिशनमध्ये सहभाग घेतला आणि त्या सर्व गोष्टीची माहिती घेतली विद्यार्थ्यांनी जे आहेत. अरे ते वाह! असे म्हणजे हं, हं. वेगवेगळे खूप खूप वेगवेगळे असे उपक्रम. उपक्रम त्या माध्यमातून छान. लातूर पोलीस करत असतात. अगदी आपण पाहिलं की मागे आषाढी एकादशी झाली, हं, तर हं. तेव्हा आम्ही म्हणजे लातूर पोलिसाच्या वतीने काही शाळांचे जे विद्यार्थी आहेत, हां. तर सायबर आणि वाहतूक जनजागृती दिंडी या नावाने ती दिंडी चालवली आणि त्याच्यामधून देखील वेगवेगळे फलक असतील, स्लोगन्स असतील, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवेअर करणं, हां. अशा प्रकारचे खूप सारे उपक्रम आहेत, जे लातूर पोलिसांकडून सध्या राबविले चालेल. जात आहेत. छान, छान. अति सुंदर. एक्झिबिशनचं खूप छान वाटलं सर. येस, येस. म्हणजे ते सी-आय-डी आम्ही बघतो ना, तर त्या प्रकारची असं मला ऐकूनच फीलिंग येत होते. म्हणजे ते सी-आय-डीमध्ये दाखवते ना, इन्व्हेस्टिगेशन करणे, हं, हं. साईट व्हिजिट करणे, क्राईम स्पॉट व्हिजिट करणे, म्हणजे ते सगळे प्रकारे कसं काम करतं ते खूप छान उपक्रम आपले लातूर पोलीस राबवत आहेत. त्याच्यामध्ये जे आहे महत्त्वाचं, की आपण पाहतो, हां, की जेव्हा वेपन्स असतात, हां. तर आपल्याला वेपन्स कुठं पाहायला भेटतात? फार तर आपण चित्रपटामध्ये वगैरे डमी वेपन्स जे वापरले जातात तेच पाहतो. येस. त्या ठिकाणी वेपनचा एक खूप मोठा स्टॉल होता आणि जे पोलीस दलाकडं वापरले जातात, अगदी छोट्या पिस्टलपासून ते मोठ्या गनपर्यंत जे आहे, सर्व प्रकारचे वेपन्स विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी, हाताळण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेले होते. अच्छा. याशिवाय एक सीन असा होता, की क्राईम सीन होता, की ज्या ठिकाणी बॉडी पडलेली आहे. आपण सर्वसाधारणपणे नागरिकांना मनामध्ये उत्सुकता असते, की एखादा गुन्हा घडलेला आहे, एखादा मर्डर घडलेला आहे. मग त्या ठिकाणी पोलीस कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करतात. हां. तर तो क्राईम सीन देखील त्या ठिकाणी लावलेला होता. बऱ्याचशा शाळांचे विद्यार्थी जे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी स्किट देखील सादर अच्छा. केले अरे वाह! अवेअरनेसच्या संदर्भामध्ये. तर खूप चांगला असा हा उपक्रम लातूर पोलिसांकडून करण्यात आला होता. खूप सुंदर.